टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 2 आठवड्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत आता पुन्हा एकदा हिंजवडीचा पाहणी दौरा जो आहे तो या ठिकाणी करत आहे। आपण पाहू शकतो की 2 आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रशासनाला जे आहेत त्या विविध सूचना या ठिकाणी दिल्या होत्या। त्या सूचना पूर्ण झाल्या का ते पाहण्यासाठी जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार अधिकाऱ्यांसोबत जे आहे ते या ठिकाणी आता पाहणी करताना पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की याच लक्ष्मी चौकात मोठ्या प्रमाणात जे आहे ते अतिक्रमण झालं होतं। त्याच अतिक्रमणावर कारवाई कशा पद्धतीने झाली, त्याचप्रमाणे क्रोमा शोरूमच्या जवळ असलेल्या मेट्रोच्या जिन्या संदर्भात देखील प्रशासनाला जे आहे त्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्या पूर्ण झाल्या का नाही तेच पाहण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत आता या हिंजवडी नगरीत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर 2 आठवड्यापूर्वी अजित पवार आल्यानंतर प्रशासनाकडून जी आहे ती कडक अशी कारवाई या ठिकाणी सुरू होती। तब्बल 166 अनधिकृत बांधकाम असतील किंवा दुकानं असतील याचे पाटकाम जे आहे ते या ठिकाणी PMRD कडून झाले। त्याचप्रमाणे MIDC प्रशासन असेल यांच्याकडून देखील विविध सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाळण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आजच्या दौऱ्यामध्ये नक्की आता काय तोडगा निघतो आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।